तर हाय फ्रेंड, तुम्ही बघू शकता की मी ना असा गरमागरम मेथीचा पराठा बनवलेला आहे. तर चला, थंडीचे दिवस आहेत तर मेथीची भाजी खूप छान येते. तर चला आता ना मेथीची भाजी, इथं माझ्या मुलीला मेथीची भाजी, मेथीचा पराठा आणि मस्तपैकी शेंगदाणे चटणी आवडत होती, तर मी काढून घेतलेली आहे. तुम्ही सॉससोबत किंवा लोणचंसोबत खाऊ शकतात किंवा दह्यासोबत खाऊ शकतात. तर चला, तर आता मी साहित्य काढलेलं आहे, मेथीची भाजी काढलेली आहे. तर चला मेथीची भाजी टाकून घेऊया. आणि इथं मी सर्वात पहिले न 2 वाट्या पीठ काढलेलं आहे गव्हाचं. अर्धा वाटी आपलं चणा डाळीचं पीठ आहे. तर अर्धा वाटी म्हणजे अर्ध्या वाटी घेतलं होतं मी ते. तर चला मी ना अर्धा चम्मच इथं हळद, मीठ, चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. तर चला मस्त तिखट टाकून घेतलेलं आहे. तर 1 चम्मच तिखट टाकलेलं आहे. तर तुम्हाला कमी जास्त तिखटाचं प्रमाण तुम्ही करून घ्या. तर चला आता ना याला कालून घेऊया. आणि कालून घेतल्याच्या नंतर मस्त त्याला बारीक बारीक थोडं थोडं पाणी टाकायचं. एकदम बारीकशी धार करायची अशी, म्हणजे आपल्याला कसं जास्त आपलं पिठा पतलं करायचं नाही, आपल्याला घट्ट ठेवायचं. नंतर मग आपण काय करणार आहे, याला आता घट्ट पीठ भिजून घ्यायचं. तर बघा, पाणी मी बंद केलेलं आहे कारण की आपलं पीठ पतलं होऊ नये म्हणून मी ते आता घट्ट भिजून घेत आहे. तर चला बघा, हे पीठ मस्त भिजून झालेलं आहे. तर बघा, पीठ असं छान भिजायलं आहे. तर मस्त पीठ भिजून झालेलं आहे. मग आता थोडं तेल टाकलं, मी तेल लावून घेतलं उंड्याला थोडं. तर चला, मला असं वाटत होतं की थोडंसं टाकावा म्हणून मी परत टाकून घेतलं. तर चला आता मस्तपैकी त्याला तेल लावून घेतलेलं आहे, म्हणजे आपला उंडा चिटकत नाही, हातालाही नाही आणि ताटालाही नाही. तर चला मस्तपैकी आपला उंडा भिजून झालेला आहे. तोपर्यंत आपण ना गॅस चालू करून ना त्याच्यावर तवा मांडते मी आता. चला, तर बघा मस्त उंडा असा तयार झालेला आहे. इथं तवा ठेवला मी गॅसवर. इथं साहित्य काढून घेतलं, कोळपाट बेलणं आणि छोटासा उंडा घेतला. त्याची पराठ्याची तयारी चालू आहे. तर पोळीसारखा पराठा बनवायचा असेल तुम्ही पोळीसारखा बनवा. डायरेक्ट तुम्हाला जर कणकीचं पीठ घेऊन जर गोल बनवायचा असेल तुम्ही तोही करू शकतात. तर चला मी ना पोळीसारखा बनवून घेतला. तर बघा मस्त असा खरपूस भाजून घ्यायचा आणि मस्त याला ना पतलंसं लाटायचं, किंवा तुम्ही याला ना कपडा घेऊन त्याला हातानं थापू शकतात. तर चला असा मस्त मी ना बनवून घेतलेला आहे. तर बघा, गॅस आपला मिडियम ठेवलेला आहे, जास्त कमी पण नाही फास्ट पण नाही. तर बघा, तवा एवढा तापला नव्हता म्हणून हा भाजत आहे. तर याला छानपैकी तेल लावून घ्यायचं. तर बघा आपला पराठा असा खरबूस भाजतो मग कमी गॅसवर. तर बघा मस्त तेल किंवा तूप तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही लावू शकतात. बटर लावायचं असेल तुम्ही बटरही लावू शकतात. तर छोटे मुलं खात नाहीत बघा पराठा, तर आपण ना मेथीचा पराठा असा बनवायचा. मग छोटे मुलं खातेत, मोठे खातेत. तर चला दह्यासोबत किंवा कशासोबत मुलांना द्या, कारण मेथीचा पराठा लय चांगला असतो खायला. तर चला आता ना पराठा तुम्ही बघू शकतात मस्त आपला तयार झालेला आहे. तर बघू शकता तुम्ही, हे बघा मस्तपैकी तयार झाला हा. दुसराही तयार करते मी, बघू शकता तुम्ही. तर दुसराही आपला भाजत आलेला आहे. तर चला मी 2 बनवून घेतलेले आहे इथं. तर चला आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.